नमस्कार. आजचं बातमीपत्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 1/1/2024 वार सोमवार. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचं बातमीपत्र खास शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण, कारण आजचं बातमीपत्र कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरमधून आहे. यामध्ये कांद्याबद्दल शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. माझं नाव पांडुरंग सर्वसामान्य शेतकरी. माझा नाव आहे सर माझा आता 200 जागा विकले. किती आली पट्टी? खर्च सांग किती झाला? सर माझा खर्च 1,20,000 झाला आहे. 1,20,000 खर्च किती एकरसाठी झाला? सर 2 एकर. 2 एकरसाठी. आणि पट्टी किती आहे? 1,09,000. सर पाऊस कमी असताना, पाणी कमी असताना आम्ही कांदा झोपला. बरं. तो मार्केटला आणला, पण आता निर्यात बंदी असल्यामुळे सरकारने निर्यात बंदी केल्यामुळं चांगला भाव भेटत नाही शेतकऱ्याला. शेतकरी एकतर 20 दिवसाची वेज नाही, कसं तर कांदा झोपतो मार्केटला आणतो. पण आता सध्या त्याची परिस्थिती इतकी बेकार आहे सरकारनं केलेली, ती शब्दात सुद्धा सांगू शकत. फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की सध्या निर्यात बंदी जरी नाही सरकारनं चालू केलं तर शेतकऱ्याला बऱ्यापैकी भाव द्यावा. 30 ते 35 रुपये सरासरी कांद्याला भाव द्यावा. आता शेतकरी सर आपल्या घरी अन्न खात नाही, पण शेतातला माल शेतकऱ्यांना. मला सांगा, सर्वसाधारण शेतकरी आज काय सांगतो की वीज नसते आणि तो जेव्हा पाड आपल्या शेतीला जपतो किंवा कांदा आपला जोपासतो तर त्याची पट्टी त्याच्या खर्चाविरुद्ध असते. म्हणजे थोडक्यात जेवढा खर्च झालाय तेवढंच या ठिकाणी पट्टी मिळते. अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहे. ही शेतकऱ्याची खंत आहे बरं का. नाव सांगा. विजय राजगुरू बोलतो जरगावून. माझा 100 पिशवी कांदा आहे. आणि शेतकऱ्यांनी निर्यातबंदी केल्यामुळे त्याला काय मार्केट नाही सध्या. आता तुमचा कांदा विकलाय का नाही विकलाय? अजूनही कायच आहे, उद्याच्या सौद्याला जाणार आहे. आता सध्या मार्केटला काय भाव चालू? आता सध्या 1 नंबर 15 रुपये, 2 नंबर 13 रुपये असं चालू आहे. काय भाव तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं? भाव काहीच नाही. ते शेतकऱ्याची लूटमार आहे. आणि मार्केट कमिटीचे बेनुसार काय हे आहे, बाजार आहे, नियोजन नाही मार्केटचं बी. मला सांगा तुम्ही किती खर्च झाला एका एकराला 60-70 हजार खर्च होतो. एकराला. मला सांगा, मग इकडं तुमचा एकराचा कांदा विकल्यानंतर किती पट्टी येते साधारणतः? किती येते? लाख रुपयाच्या आतून बाहेर येते. 70-80 हजारच्या आसपास येते. कांदा किती महिन्याचं पीक आहे? कांदा 3.5-4 महिन्याचं पीक आहे. 4 महिन्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मोबदला किती मिळतो? मोबाईलला काहीच मिळत नाही ना आम्हाला. फक्त बराबरी होते? बराबर सुद्धा होत नाही काही वेळेस. बराबर अजिबात होत नाही, काय नाही. शेतकऱ्यांनी लागवड असेल, पावण्याचं वातावरण पावसाचं आहे. नंतर ही शेतकरी लूटमाराची जास्त आहे. मला सांगा तुम्हाला की तुम्हाला सरकारला काय सांगू असं वाटतं, नेमकं काय झालं पाहिजे शेतकऱ्या बाबतीत? शेतकऱ्या बाबतीत निर्यात बंदी आहे नाही, त्यांनी उठवावी लागते. अजून 40 ते 50 आत भाव द्यावा लागतो शेतकऱ्यांनी. बरोबर. सरकारने शेतकऱ्याला तेवढी माझी अपेक्षा आहे. आता सध्या म्हणजे आज काय बंद आहे का? अजून काय त्यांचे नियोजन ठरलेलं नाही. सध्या तर माल आणलेला आहे. नाव सांगा. शंकर पांडुरंग भाषा तालुक्यात बोरगाव. चिरायचं आणि मार्केटला आणायचं. बरोबर. पिकअप भाडं सगळं मिळून काही एकराला 67-68 हजार रुपये खर्च येतो. बरोबर. आता सध्या एकरभराचा कांदा जर विकला तर किती येते पैसे? नाही झाला 80,000 रुपये फक्त. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? काय म्हणजे काय सरकारला काय सांगावं? सरकारला काय त्यांनी निर्यात बंदी करायला नाही पाहिजे. आता सध्या निर्बंध आहे का बुटवली? नाही आहे का निर्यात बंदी आहे अजून. आता सध्या मला सांगा, मार्केटमध्ये सध्या चालूचा भाव किती? 1 नंबर कांदा असेल, 2 नंबर असेल, 3 नंबर? 1 नंबरला आहे 1700, 2 नंबरला 1500-1400, 3 नंबर 1000-1100, चिंगळी पाकिटला 300-400-500. अजून काय सांगता येईल तुम्हाला कांद्याविषयी? नेमकं लोकांनी कांदा करावा का नाही करावा? कांदा नाही केलं ह्यांनी खायचं काय सरकारनं? त्यांच्या शेतमालालाच फक्त फिक्स भाव नाही कुठले. आता मला सांगा, तुम्ही कांदा करताय बरोबर आहे, कांद्याला तर भाव नाही बरोबर आहे, मग असा कुठला शेतकरी किंवा कुठलाच माणूस काढून नाही की तोट्यात धंदा बरोबर आहे नाही. मग काय वाटतं नेमकं सरकारनं तुमच्यासाठी काय करावं लागेल? निर्यात बंदी हटवलं का नाही, कांद्याला फिक्स भाव द्या म्हणावं बरोबर.
आणि निर्यात बंदी हटवा. मग निर्यात बंदी हटवली पाहिजे. हटवली पाहिजे, 100% हटवली पाहिजे ना.